मंडळी, माणसानं आयुष्यात मागे वळून बघितलं की त्याला फार गमती जमती आठवतात. माझ्याही आयुष्यात फार गमती जमती झाली, पण मी त्याच्यावर पुस्तक लिहिलं, रामनगरी. अहो काय पुस्तक गाजलं. 10वीला धडा, 12वीला धडा, SYला धडा. अहो SYला तर अख्खं पुस्तक आहे. मी कधी कॉलेजमध्ये गेलोच नाही, तरी माझं पुस्तक गेलं. काय करणार? मी SSC बोर्डाचा दरवाजा 3 वेळा ठोठवला, चायला उघडलंच नाही. माझं पुस्तक मात्र गाजलं. या पुस्तकामध्ये मी सरळ सरळ लिहिलेलं आहे की मी जातीने न्हावी आहे. मंडळी, तर न्हावी म्हणजे नाभी हा 12 बलुत्यापैकी एक, पण 11चा कुठेही एवढा उद्धार होत नाही एवढा आमचा उद्धार होतो. ठाई ठाई उद्धार. समजा एखाद्या टेलरने एखाद्या गिरायकाची पॅन्ट बिघडवली, लूज केली म्हणा, टाईट केली म्हणा, ते गिरायक वैतागतं आणि वैतागून त्याला बोलताना आम्हाला मध्ये घेतो. कसं काय रे, अरे पॅन्ट शिवता येत नसेल तर ह्याच्यामध्ये कर अतिशय. मी राहिल्या लोकांना नगरला, दारामध्ये बायको आणि भाजीवाला यांचं काहीतरी संवाद चालू होतो. एकदम भाजीवाला चिडलाच. ओ बाई राहू द्या, 13 वर्ष झाली भाजी विकतोय, ह्याच्यामध्ये नाही करत. माझ्या दारात. खरं सांगा मंडळी, अहो सगळ्या धंद्यामध्ये भ्रष्टाचार आहे, आमच्या धंद्यामध्ये भ्रष्टाचार नाही. कसा असं मागे पुढे असा असतो, असं असलं तरी आमचा ठाई ठाई उद्धार. आता क्रीडाप्रमाणे तुम्हाला माहिती, बाहेर माझं दुकान आहे वंदन नाव. एकदा मी दुकानाच्या बाहेर बसलो होतो, प्रयोग नव्हता, बसलो तेवढ्याच आवाज आला, हजा म्हणून कोणते आमचे मित्र हाक मारत असत, गमतीने हाक मारतो. मी तिकडे बघतो तर काय, एक सायकलवाला आणि एक पादचारी याची झाली भांडणं. पादचारी सायकलवाला म्हणतो, अरे बेट्या, तुला जर रस्ता आणि फुटपाथ याच्यातला फरक कळत नसेल तर तू ह्याच्यामध्ये कर. एकदा माझा प्रोग्राम होता साताऱ्याला, 7:30ची गाडी झाली. मला काय घ्यायची होती, काय झालं, ती गाडी होती सुपर एक्सप्रेस, पण गाडी पडतच नव्हती. काय गाडी बिघड झाला होता का ड्रायव्हर हळू चालवतो देऊ जाणे. आता माझ्या शेजारी पॅसेंजर होता, त्याला साताऱ्याला पोहोचायचं होतं आणि साताऱ्यावरून गाडी धरून कोल्हापूरला जायचं होतं. तेव्हा त्याची तगमग. बरं, आपल्या मनात सुख असो दुःख असो, आपण कोणातरी बोलून दाखवतो ना. तो कोणाला बोलून दाखवणार? मला कसं म्हणतो, का हो, अरे हा ड्रायव्हर का हजम आहे मला. मी म्हणलं त्याला सांगा, बाबा तो खरा ड्रायव्हर आहे आणि मी खरा हजम आहे. असं असलं तरी माझ्या आज्याला आमच्या जातीचा भलता अभिमान. तो म्हणायचा, आम्ही बामणाच्या मांडीला मांडी लावून बसतो. मी माझ्या रामनगरी पुस्तकात आमचे सगळे नातेवाईक, माझा बाप, माझी बायको, माझ्या सगळ्या गमती लिहिले. आता माझ्या बापाचा बाप आज हा पण लय भारी, काय विचारलं, सरळ कधी आयुष्यात बोलणारच नाही. एखादा माणूस चालला असेल आणि शिवाय तो बोलू शकत नाही. एखादा माणूस चालला असेल, त्याचं नाव महादेव आहे, हात मारले ते येईल का नाही, पण नाही ना, सरळ नाही हात मार. हे महाद्या, हे भाडव्या, इकडे काय गरज आहे, सरळ हात मारतच नाही, सरळ बोलणं माहिती. ट्रेन मधनं चालला असेल, आता वेळ जाऊ म्हणून आपण बोलतोय की कशी. एखाद्या आमच्या आजीला काय पाहुणं कुठं चालला, आमचा मी होय मसनार, येता त्यालाही घ्यायला बरोबर. सरळ बोलणंच माहिती. अहो एवढंच काय, आजीला हात मारताना सुद्धा एकटावळे कोतरान, एकटावळे शान, एकटावळे गाठियान, एकटावळे हे आण. अहो आजीला एवढी सवय झाली होती की टावळे बोलायचं काम करत होतं. एकदा असंच झालं, नातेवाईकांमध्ये 2-4 मंडळी आली. आता सगळ्यांसमोर तिला कसं काय करून मग आमचा आता जरा सगळं झाला. म्हणलं, अहो ऐकलं का,
जरा गावचे पाहुणे आले, जरा 4 कप चहा करा. तिकडे झालं तिकडे झालं, इकडे झालं तिकडे झालं, चहाच नाही. मग जरा वरच्या सुरात, अहो चहा ना लवकर, किती वेळ झालाय, तिकडे झालं तिकडे झालं इकडे, चहाच नाही. अहो पाहुण्याने आठवण केली, चहाचं काय झालं, खाला त्यांच्या आयला ते खवळच तार तार आत गेला. म्हणला अगं ए येडे येडतान तुझ्या चायला, माझ्या बापाला उद्योग नव्हता, तुझ्या बापाकडे गेला आणि मला त्या पोरगी आम्हाला त्या पोरगी असं म्हणाला, अगं कवा धरून मी ओरडतोय, छान छान छानला काय झालं. आजी मुली अहो एवढं चिडताय कशाला, चहा तर गावाचा तयार आहे. तयार आहे म्हणून आणलं का नाही, तुम्ही टवळीकडे बोला. गंमत झाली. आम्ही जत्रेला आमच्या गावाला गेलो सारवड्या नगरची. जरा आवरावर उशीर झाला, आमची डायरेक्ट गाडी चुकली. आता दुसरी डायरेक्ट गाडी दुसऱ्या दिवशी. आमचा बाप म्हणा उभी वेळ जाईल, आपण एक काम करू, उलटा आपण दौंडला जाऊ. तिकडनं मग सोलापूरवर येणारी गाडी जायची आणि मुंबईला जायचं. म्हणून आम्ही दौंडला गेलो, फलाटावर थांबलो. बराच वेळ झाला, अहो बराच तास झाले, गाडी येणं. मग आपल्याला जरा हे असतं, किती वाजले. बरं आत्तासारखी काय तेव्हा गाड्या नव्हती, पण आम्ही तर जात होते किती आले गाड्या. आमचा बाप मला बोललो, रामा इकडे मी गेलो. काय दादा, हे बघ बराच वेळ झालेला आहे, किती वाजले आपल्याला माहित नाही, एक काम कर, तिकडं ती मड्डम उभी आहे, तिला जाऊन विचार किती वाजलं. अहो त्यावेळेस साहेबाचा एवढा दरारा तुम्हाला सांगतो, त्याच्या नावाने सगळे घाबरायचे आणि त्याच्या बायकोशी बोलायचं. फॉरेनर बाई मड्डम तुला का, अरे घराला आई मिली का, चाल ठकानच तिकडे गेलो. ती बाई हातामध्ये असं काही पुस्तकासारखं घेतलं होतं, असं घडालेलं लखलख करत होतं आणि अशी मी जाऊन असं उभं आहे. तिच्या लक्षात एक पोरगा आपल्या तिथे उभं आहे. असं बघितलं मला कशी, हाय. अहो मंडळी तुम्हाला सांगतो काय हाय म्हणली, जसं अंगावर मोराचं पीस फिरवा. मी अमेरिकेला गेलो होतो ना, ओळख असू दे नसू दे, हाय हॅलो हो अगदी हा नाही म्हणायचं असेल ना तरी नो प्लीज सॉरी नो 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 किती बरं आपली बाई असते ना, नाही मग सांगितलं. मी म्हणलं आता ह्या बाईची ओळख नाही काही नाही तरी मला हाय म्हणली. अहो या बाईच्या जागी जर एखादी इंडियन बाई असते, इंडियन बाई कशाला, महाराष्ट्रीयन बाई असती, अहो महाराष्ट्रीयन बाई कशाला, पुण्यातली बाई असती तर हाय म्हणली असती का, तिने हाय खाल्ली असती, म्हणली असती वाचव ते पोरगं माझ्या मागला, हाय म्हणली. मला जरा बरं वाटलं. मी म्हणलं व्हॉट टाइम, आईला बोलून गेलो. जसा मी पहिला शब्द बोललो असा माझा बाप तिकडे खुश, अरे बोलला पाहुणे सांगतो बघा, अहो इंग्लिश शाळेत घातलंय, चेष्टा नाही. माझं काय झालं मला माहिती. बोलू मी व्हॉट टाइम, तेव्हा ती म्हणली जस्ट नाव 11:30 11:30 चायला ते वाजे सांगितलं का नाव सांगितलं. मला वाटलं काहीतरी ढोबळ आपल्याला सांगेल 10 o'clock 9 o'clock 11:30 कोणाच्या बापाला कळलं. आलो तसा आमच्या बाबाची छाती अभिमानाने फुगलेली, ये शाबास बोलला नाही त्याची. बोललो काय बोलला. मी त्याला म्हणलं व्हॉट टाइम, याचा अर्थ काय रे. मी म्हणलं याचा अर्थ किती वाजले. पाहुण्याने म्हणतो आमचा बाप्पा का व्हॉट टाइम म्हणजे किती, आयले इंग्लिश. मग मला कसं मग ती काय म्हणली. म्हणलं ती म्हणली 11:30 आपल्या पोराला किती इंग्लिश येते हे दाखवायचं आमचा बाप काय छान सोडतोय. बरं मला कसं काय म्हणली ती. मी म्हणलं ती म्हणली 11:30 आमचा बाप. याचा अर्थ काय रे. मी म्हणलं याचा अर्थ माझे घड्याळ बंद आहे. असं मग आम्ही काय पथनाट्य करायचो, पोवाडे हे ते. म्हणे दादा कोणते म्हणले रामभाऊ हा तुझा आवाज चांगला आहे का, तू गाणं शिक. म्हणून मी गाणं शिकायला लागलो. स्नेहप्रभा प्रधान म्हणून तुम्हाला माहिती असेल जुन्या नटी, त्यांच्याकडे मी गाणं शिकायला जायचो. मग त्यांनी सांगितले काम कर, तू जुनी पेटी घे, त्याच्यावर घरी प्रॅक्टिस करत जा, तुझा आवाज चांगला आहे. तुम्ही आता माझ्या आवाजावर जाऊ नका, माझा आवाज खरंच चांगला आहे. मग काय जुनी पेटी आणली, मग प्रॅक्टिस करायचो. आता तुम्हाला माहिती आहे नवीन शिकणाऱ्या माणसाचं कसं असतं, कोणतरी आपलं कौतुक करावं असं आपलं त्याला वाटतं. मी काय करायचो, वाडा असायचा
दारोगडी असायची, मायावरनं पेटी काढायचं, कुणी आलं ना बरं मी वाजत बसायचं. काय रे बाबा, बरं वाटायचं. मी सांगायचं हा पेटी शिकतोय. माझ्या घरी कोणी आलं पेटी काढ वाजवायला. एकदा मला कळलं की माझी बहीण आली पुण्यावरून, मी संधी शोधत होतो, तिला वाजवायची पेटी दाखवत होतो, मला भेटलीच नाही. 2 दिवस गेले, डॉक्टरकडे जातो. एकदा काय झालं, ते काय अशी बसली होती, सापडली, वा 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 काय काय शक्य, काय दिसते नाही, कुठं होती. बोलता बोलता मायावरनं पेटी काढली. मला कशी म्हणते, कसलं खोकं आहे रे, खोका येडं, वाजवायची पेटी आहे. ती कशी म्हणते, वाजवायची पेटी आहे का, दाखव की वाजव. बरं झालं, मग काय बसलो, मग लागलं पेटी वाजवायला. नवीन माणसाचं काय असतं, ते वर बघत नाही. जर वर त्याने बघितलं तर बोट भद्दीकडे पडतील आणि भद्द्याचा आवाज येतो, म्हणून आपण खाली बघतो. मला तसं झालं. असं वाजवता वाजवता आवाज आला आणि पेटीत मी जसं वाजवायला लागलो तसा आवाज वाढला. पण हा आवाज पेटीत नाही. पण माझी खोली 10x12ची. वर बघतोय तर काय दृश्य, माझी बहीण हातात हात घालून हसाव का रडाव तेच कळत ना. मी वर बघितलं, पेटी थांबली. जशी पेटी थांबली ती कशी होती, वाजव. मला काय कळलं ना, पेटी थांबली किती म्हणायची, वाजव. केस सोडलेले, चांगली घुमतीये, काय करावं मला कळलं ना. मी आईला तिची हाक मारली, लवकर आई आली. काय रे मुद्द्या, अगं म्हणलं बघ ती काय करती. अरे कशाला वाजवलं, म्हणलं काय झालं. अरे येड्या, काही वाजलं की तिच्या अंगात काळूबाई येते. मग आता काही नाही, ती उतरेपर्यंत वाजवा त्याच्या आईला. बरं मी काय आप्पाच्या सारखा वाजवत नव्हतो, सुरात कसंही वाजत होतो तरी ते घुमतंय त्याच्या. तिकडे पेटी चालली, तिकडे ते घुमते. अख्ख्या वाड्यात कळलं, काळूबाई आली, काळूबाई आली, काळूबाई आली. अख्ख्या वाडा जमला. इतक्या वेळ डोळे मिटून काळूबाई घुमत होती. आवाज आवाज खुसबुस खुसबुस. तसं बाई डोळे उघडून बघते, मला किती मार्केट आहे. आता आमची आई इकडे पेटी चालू आहे, काळूबाई घुमतीये, बायका अगदी अशी सगळ्या. आमची आई तिच्याशी बोलते, काळूबाईशी. आमची आई, काळूबाई. आईने म्हणलं आईच्या नादाला काय विचारायची पद्धती. काळूबाई कसं येणं केलं. काळूबाई 2 वर्ष झाली, कोण जत्रेला आलं नाही म्हणून मला यावं लागलं. धप्पा धप्पा त्याच्या. अहो ते एकदाच धपक धपक थांबलं, पेटी उचलली, मायावर टाकली की अजून तिथं ती पेटी. अहो मंडळी काय काय वाजवता, खेदानं सांगावं असं वाटतं, महाराष्ट्र एका चांगल्या पेटी वादकाला कायम चालू केला. दिवसभर साहेबाची नोकरी, रात्री साहेबाच्या विरुद्ध आवाज उठवायचा. बापाला कळलं की ज्या आईला पोरगा असं उद्योग करतोय, पोरग धरलं बिरलं गेलं तर नोकरी जाईल, सगळंच जाईल. म्हणून माझ्या बापाने माझं लग्न करायचं ठरवलं. हा माझा लग्नाचा किस्सा पु ल देशपांडेंनी सांगितलंय, साहित्यामधला अलंकार ठरवा असा लग्नाचा किस्सा मी आता तुमच्या समोर सादर करतो. आधुनिक गावात अशी पद्धत आहे की नवरदेव डायरेक्ट गावात जात नाही. गावाच्या बाहेर एक मारुतीचं मंदिर असतं, त्या मंदिरात तो थांबतो. त्यानंतर मुलीचा भाऊ कपडे घेऊन येतो, ते कपडे नवरदेव घालतो आणि वाजत गाजत गावातनं हात म्हणून जाते. माझं तसंच झालं. मी जाऊन थांबलो, मी बघतो काय तिथं अजून एक नवरदेव, तो माझ्याच जातीचा, तो माझ्याच वयाचा. मी म्हणलं आयला शंकरने काय 2-2 नवरदेव ठरवलं का काय. जो लवकरही त्याला म्हणायचं अरे काय घ्या, उठून घ्या, उठून घ्या. आणि तो उशिरा त्याला म्हणायचं माफ करा, जागा भरल्यावर का तुझ्या, असं मला वाटलं. पण नंतर माझ्या लक्षात मला कळलं की शंकराचा लहान भाऊ, त्याची मुलगी आमच्या बायकोचीच व्हायची, एकाच मांडवात लग्न का खर्चाला वाचा. मी होतो सारोड्याचा, तो होतो कोळगावचा.
मग दोघांचे वाजंत्री, दोघांचे सगळे पोरं सोर बायका मस्तपैकी आम्ही त्या मंडपापर्यंत गेलो. माझा मांडव काय होता, माझा मांडव गुराचा गोठा छान सारवलेलं, 2 पाट असे मांडले, असे ट्रँगलची भिंत. आम्ही दोघं जाऊन त्या 2 पाटावर उभं राहिलो. आता मग नवऱ्या 2 नवरे, मंगलाष्टक सुरू झालं. आता मंगलाष्टक तुम्हाला माहिती, पहिली भटजी म्हणतो, मग वारातलं कोणतरी 1-2 म्हणतं, शेवटची भटजी म्हणतो. लग्न माझ्या वेळी तेच झालं. पहिली मंगलाष्टक भटजीने म्हणली, मग दुसरी आमच्याकडची सारुळकर, मग ते झाले की मग कोळगावकर. आता कॉम्पिटिशन आहे सुरू. मग एकदा सारुळकर, एकदा कोळगावकर, एकदा सारुळकर, एकदा कोळगावकर. किती वेळ? 1.5 तास. कोण पाहिलं थांबून याच्यावर वाद आहे. कोणतरी मला काय चाललंय काय, शेवटची मंगलाष्टक भटजीला घेऊ द्या. ते कसे हो, त्यांना सांगा थांबायला, सकाळ झालं तरी चालेल. माझं तेवढं पाय दुखलं, पण चाललंय ना, चालू द्या, चाललंय ना, चालू द्या. खाली बसायचं, झालं का उठायचं, हार घालायचं. त्यातून जर उठायचा कंटाळा आला तर जो शेजारी उभा असेल ना त्याला म्हणतो हार घालावं. काय करणार, तेवढं तोंड कुजबुजबुज झाली, असं कसं झालं, असं कसं झालं. थांबा, आमच्या बहिणीने आवाज दिला, थांबा, लागेल चालत लग्न लावायला. कुठे म्हणलं काय झालं, ती म्हणजे काय झालं, काय इकडची नवरी तिकडे गेली, तिकडची नवरी इकडे आली. मी मनाचा मोठा माणूस, मी म्हणलं जी आली असेल ती आली असेल, बाई असेल म्हणजे बाद झालं, आपलं काय करायचं. आपला माणूस आपल्याला पाहिजे. मग इकडची नवरी तिकडे गेली, तिकडची नवरी इकडे आली, लग्न झालं. आता तो काळ जुना. मग एकदा लग्न झालं की नाव घेणं चालू होतं. मी काही जुने नवे नाव त्या लग्नात घेतले गेले. तिथं आता 4 नावं तुमच्यासमोर सांगतो आणि हा माझा पाठ सांगतो. नवऱ्याचं नाव घेताना लग्नामध्ये कुठेही माझ्या नवऱ्याचा किती दरार आहे हे बायका चांगलं ठणकावून सांगतात ना. एका बाईने सांगितलं द्या, पहाटेच्या वेळेला कोंबडं कुकती, पहाटेच्या वेळेला कोंबडं कुकती आणि सर्जरीला बघून कुत्री कुकती. दुसरा फळ घेतो तो असा, आलड नदी पलड नदी मधी वसलं गाव, आलड नदी पलड नदी मधी वसलं गाव, ज्या मेलानं मला त्रास दिला त्याचं बिका घेऊन नाव. आयला म्हटलं बाई जरा आधुनिक विचारते दिसत. मग पुढच्या बाईने कोणा घेतो असा, डोक्याला फेटा कमरेला शेला, डोक्याला फेटा कमरेला शेला, बाबूराव मेला म्हणून गणपतराव केला. मग आमची बायको, शेवटचा उखाणा सांगतो. मग आमची बायको, हे राजा उठ, 14 वर्षाची घोडं झालेलं असतं का, उठ. उठली, नाव घ्यायला लागली. हांड्यावर हांडे सार, हांड्यावर हांडे सार, हांड्यावर हांडे सार, हांड्यावर हांडे सार. आलं म्हटलं चाललं का, हांड्याला चीज चालली बाई. लागले हाडावर, हांड्यावर हांडे सार. म्हणून लवकर म्हण नाही तर खाली लागला. चालू आहे, चालू आहे. हांड्या हांडे सार पुढं बोलली बरं का. हांड्या हांडे सार त्याच्यावर होती परत. म्हणून जास्त हलू नको, परत पडत. हांड्या हांडे सार त्याच्यावर होती परत. रामचंद्र बसले दारात, तर मी जाऊ कशी घरात. म्हणजे येडे तू घरात यावी म्हणून